स्वीकारला तर मी म्हणतो आज तुम्ही या ठिकाणात किती मोठ्या त्रासामध्ये त्या सुकलेल्या जमिनीसारखं भेगा पडलेल्या भेगाळलेल्या जमिनीसारखं तुमचं जीवन झालेलं असू द्या, तुमच्या वैयक्तिक जीवनात, पारिवारिक जीवनात, सामाजिक जीवनात, भौतिक जीवनात, आर्थिक क्षेत्रात, जिथे कुठे तुम्ही अत्यंत कमजोर आणि अस्वस्थता तुम्हाला आहे, त्या प्रत्येक ठिकाणी आज माझा विश्वास या संदेशाच्या द्वारे छोटीशी बाब तुम्हाला करायची आहे आणि त्याच्यातून तुमच्या जीवनामध्ये एक मोठा सुटकारा परमेश्वराकडून येणार आहे माझ्याकडून. काय तुम्ही विश्वास ठेवता का? हा अद्भुत आणि आशीर्वादित आजचा संदेश आहे, तुमच्यासाठी आशीर्वादाचं कारण ठरणार. आणि आजचा संदेश मी देणार आहे, येशू प्रभूने वधस्तंभावर ज्या जखमा सहन केल्या, थोडक्यात आपण त्याला घाव म्हणूया. येशू प्रभूने किती घाव सहन केले? असंख्य. आता बोलू शकत नाही आपण ना, कारण 129 मध्ये स्तोत्र संहितेमध्ये तो म्हणतो की नांगरण्याने अगोदर म्हणतो की कुत्र्यांनी मला वेढलेलं आहे. म्हणजे एखाद्या मेंढराला कुत्रे जसे वेढतात आणि ते भाव करतात आणि कशी त्या मेंढराची अवस्था होते, तशा प्रकारे प्रभू म्हणतो की मला वेढलेलं आहे. आणि पुढे तो म्हणतो की नांगरणाऱ्याने माझी पाठ जी आहे ती तास लांब करून ती नांगरून काढलेली, असं म्हटले. तास लांब केले. तास म्हणजे काय? नांगरण्याचं जे अवजार आहे ते असं असतं बघा, असं नांगरतात असं. आणि ह्याला जर लांब केलं तर अजून ते खोल जाईल ना जमीन. तो म्हणतो की तास नांगरणाऱ्याने तास लांब करून माझी पाठ नांगरून काढले. म्हणजे पूर्ण शरीर 22व्या स्तोत्रात म्हणलं की रक्ताने म्हणजे जखमाने भरलेला पुरुष त्याला म्हटलेला आहे. शरीरावर डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत येशूच्या अनेक जखमा आहेत माझ्याकडे, लक्षात ठेवा. हालेलुया. मग त्या जखमांमध्ये आशीर्वाद. लक्षात, येशू प्रभूने त्याच्या या 33.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जे काही बोललं, जे काही त्यांनी केलं, जे काही त्यांनी शिकविलं, ते सगळं आपल्यासाठी एक बाब, एक गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. जर आज त्या घटनेकडे तुम्ही जर व्यवस्थित तुमचे डोळे लावले तर मी म्हणतो की आज तुमचं जीवन आहे ना, खरंच माझ्याकडं खऱ्या रीतीने सांगतो मला मी, कारण येशूची कुठलीच गोष्ट व्यर्थ नाही. येशू प्रभू ज्या रस्त्याने चालला त्याचं बी एक मर्म आहे, ज्या गोष्टी बोलला त्याचं एक मर्म आहे, जे त्यांनी केलं त्याचं एक मर्म आहे, जे त्यांनी खाल्लं पिल्लं, जे काय केलं, शिक्षण दिलं, त्या प्रत्येकाचं एक महत्व आहे, एक विशेष महत्व आहे. म्हणून आम्ही त्याला थोडं समजून घेऊया. मग सगळ्यात मोठी गोष्ट जर मानव जातीसाठी जर पाहायला झाली, येशूने रोग्यांना बरं केलं, ठीक आहे, मुर्द्यांना उठवलं, ठीक आहे, नाही का, पापांची क्षमा केली, त्या लोकांना म्हटलं की तुमच्या पापाच्या मध्ये ओके, त्यांना शांती समाधान दिलं, भाकरी वाढवल्या, पोटभर खाऊ घातलं. म्हणजे बऱ्याच गोष्टी केल्या, बऱ्याच गोष्टी येशू प्रभूने आपण पाहतो बायबलमध्ये केल्या. पण त्यातली सगळ्यात टॉप लेवलला एक गोष्ट आहे, ती कुठली? हा, टॉप लेवलला वधस्तंभ. का? कारण येशूने जिथे मुर्द्याला उठवलं, भाकरी चांगल्या वगैरे वगैरे, ओके, आनंद आहे, चांगले, आज भी तो प्रभू आम्हाला आशीर्वाद देतो. परंतु हाय लेवल, टॉप लेवलची गोष्ट काय की येशू प्रभू तुमच्यासाठी, माझ्यासाठी वधस्तंभावर मेला. आणि वधस्तंभावर मेला तर तो मरत असताना तो आपण पाहतो त्या 3 तासाच्या कालखंडात येशूला वधस्तंभावर खेळाने ठोकलं, तो त्या ठिकाणी मेला. परंतु त्याचं मी तुम्हाला गेल्याच रविवारी बोलले की हा वधस्तंभ प्रिपरेशन जे आहे ते गव्हाणीपासून सुरुवात झालेली. त्या गोठ्यामध्ये येशू प्रभूचा जन्म झाला, तिथूनच वधस्तंभाची सुरुवात. परंतु अजून प्रखरतेने जर पाहिलं, प्रखरतेने ऍज इट इज जर पाहिलं तर त्या कालखंडामध्ये येशू प्रभू शुक्रवारी वधस्तंभावर वाढला गेला. येशू प्रभूला वधस्तंभाच्या यातना गुरुवारपासूनच व्हायला लागलेल्या. कुठे होता गुरुवार येशू प्रभू? गेत्सेमने बागेत. गेत्सेमने बागेमध्ये त्यांना आपण पाहिलं की तो उद्याचं शुक्रवारचं जे काय ते सगळं क्लेश, दुःख, तो भयंकर प्रभाव त्याच्यावरती पडणार आहे तो वधस्तंभाचा, त्याच्या स्मरणाने गुरुवारी तो गेत्सेमने बागेमध्ये प्रार्थना करत असताना इतका विवळ झाला, इतका दुःखी झाला की बायबल सांगते त्याच्या घाम त्याला असा रक्तासारखा घाम आला. म्हणजे तिथूनच यातना सुरुवात आहे रियालिटीमध्ये. मग मला आज तुम्हाला सांगायचं, येशूने अनेक जखमा सहन केल्या, येशूची प्रत्येक जखम महत्वाची. परंतु जर आम्ही फिजिकली पाहिलं तर येशू प्रभू वधस्तंभावरचा रक्ताळलेला प्रभू येशू ख्रिस्त
याच्या देहामध्ये विशेष करून जर पाहिलं तर 7 जखमा महत्वपूर्ण आहेत, सगळ्याच गरजेच्या आहेत, महत्वाच्या आहेत. पण त्यातून त्या 7 जखमा येशूला झालेल्या आहेत. आणि त्या 7 जखमा जर आज तुम्हाला कळाल्या तर त्या 7ही जखमामधून तुमच्या जीवनाला काय आशीर्वाद आहे तुम्ही समजून घेणार. आणि माझ्या प्रेमाने तुम्ही त्या जखमेतलं रक्त जे आहे आपल्या जीवनावर ज्यावेळेस तुम्ही स्वीकारणार तर मी म्हणतो की तुमच्यासारख्या जगात दुसरं कोणी आशीर्वाद असणार नाही. हालेलुया. हा आशीर्वाद, पण तुम्हाला जखम समजली पाहिजे. येशूने किती जखमा धारण केल्या? किती? आता मी सांगितलं किती असंख्य केल्या, परंतु प्रामुख्याने किती? 7 जखमा, 7 घाव येशूचे डोक्यापासून पायापर्यंत. ह्या 7 घावांविषयी तुम्हाला आज मला सांगायचंय. कदाचित 7 घावापर्यंत पोहोचू शकणार नाही मी आज, पण पोहोचलो तर प्रभूला धन्यवाद, चांगली गोष्ट आहे. परंतु जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत मी लवकर झपाट्याने तुम्हाला घेऊन जाऊ इच्छितो. जसं या ठिकाणी दावीद आज म्हणतो की त्या असं त्याने म्हटलंय, मी आपले हात तुझ्या पुढे पसरतो, शुष्क भूमीप्रमाणे माझा जीव तुझ्यासाठी तहानेला झालाय. आज तुमची जर कदाचित तुम्ही तुमच्या भागामध्ये कुठल्या तरी क्षेत्रामध्ये, आर्थिक क्षेत्रामध्ये, शारीरिक देहरूपी क्षेत्रामध्ये, पारिवारिक जीवनामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये किंवा कुठे आत्मिक जीवनात जिथं तुम्ही अत्यंत तुम्हाला वाटतं की सगळं सुकलेलं आहे, तर आज ते प्रभूचं रक्त, त्या जखमेतलं रक्त येऊन तिकडे तुम्हाला ओलावा देणार आहे. पण तुम्ही त्यासाठी तयार असायला पाहिजे की प्रभू त्या 7 जखमातल्या रक्ताला माझ्या जीवनावर मी लावायला तयार आहे, अप्लाय करायला तयार आहे, स्वीकारायला मी तयार आहे. आणि जर त्या जखमातलं सामर्थ्य तुम्हाला जर आज प्राप्त झालं, कशाने प्राप्त होतं माहिती का? ते फक्त विश्वासाने. एक वचन वाचूया, मार्कचं पुस्तक 9 अध्याय 23 वचन. मार्क शुभवर्तमान 9 अध्याय 23 वचन वाचा, कुणी वाचू शकता. येशू त्याला म्हणाला, हा, शक्य असेल तर असे कसे म्हणतोस? हा, विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. विश्वास बाळगणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. कोणाला शक्य आहे? तुमच्या विश्वास आहे येशू प्रभूवर, त्याच्या रक्तावरती, त्याच्या जखमावरती. मग जर त्याच्या रक्तावर, त्याच्या जखमावर, त्या प्रभू ख्रिस्ताच्या वधस्तंभावर तुमचा जर विश्वास आहे, तिथं स्पष्ट केलंय, विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. बोला, सर्व काही शक्य आहे. जोराने बोला, सर्व काही शक्य आहे. कोणाला शक्य आहे? मग तुम्ही विश्वासणारे आहात का? तर आज तुम्हाला शक्य आहे. काय शक्य आहे? तुमचं ते भेगाळलेलं जीवन, वाळवंटासारखं झालेलं जीवन, ज्या ज्या ठिकाणी तुम्ही कमजोर आहात, अत्यंत सुकलेली अवस्था आहे, तिकडे तुम्हाला वाटतं की आमच्या जीवनात काही घडत नाही, ती बाजू आमची अशीच पडलेली आहे, तिकडे आमची प्रगती नाही, तिथे पार वाळवंटासारखं झालंय. आज जर तुम्ही येशू प्रभूच्या त्या जखमांवर विश्वास ठेवला, येशू प्रभूच्या घावावर विश्वास ठेवला आणि ते रक्त घेऊन आपल्याला सुकलेल्या भागाला जर तुम्ही स्वीकारलं, लावलं, तर माझ्या प्रियानं आज ते रक्त तुमच्या जीवनाला पाणी दिलेल्या मळ्यासारखं हिरवगार करून टाकणार आहे. बोला हालेलुया. बोला येशू मसीह की, बोला येशू मसीह की. रोमकारास पत्र 3 अध्याय 25 वचन काय सांगतं माझ्याकडे? रोमियो की पत्र 3 अध्याय 25 पद, पहिलाच भाग वाचा, एक लाईन. त्याच्या रक्ताने विश्वासाच्या द्वारे बघा, त्याच्या रक्ताने, येशू प्रभूच्या रक्ताने प्रायश्चित्त होण्यास देवाने त्याला पुढे ठेवले. बस, म्हणजे त्याच्या रक्ताने प्रायश्चित्त होण्यासाठी देवाने तो तुमच्यासाठी दिलेला आहे माझ्याकडे. हालेलुया. म्हणजे येशू प्रभूचं रक्त कसं काम करतंय हिंदीमध्ये छान केलंय. रेश्मा वाचा, कोणी दोन्ही एक रेश्मा दोन ते पण वाचा, कारण तो इकडे हिंदी बायबल. फिर से, उसे मतलब यीशु मसीह को परमेश्वर ने उसके लहू के कारण एक ऐसा प्रायश्चित्त ठहराया विश्वास करने से कार्यकारी होता है. यानी यीशु मसीह का लहू काम करने के लिए कब प्रारंभ करता है? विश्वास करने से. हालेलुया. अगर यीशु मसीह का लहू आपको चाहिए, जर तुम्हाला यीशु मसीहचं रक्त पाहिजे आहे, जर त्या भेगाळलेल्या तुमच्या त्या जीवन रूपी त्या जमिनीवर जर तुम्हाला ओलावा हवा आहे, तो ओलावा पाण्याने होणार नाही, ओलावा त्या रक्ताने होतो. माझे आशीर्वाद रक्तामध्ये आहे, लक्षात ठेवा. म्हणून तो येशू ख्रिस्त वधस्तंभावर त्या घायल झाला, जखमी झाला, मेला, मरणातून उठला. येशूने इतक्या यातना सहन केल्या याचमुळे.
नाहीतर जर तो समुद्राला निर्माण करू शकतो, नद्या नाला निर्माण करू शकतो, जर तुमच्या भेगाळलेल्या जीवनाला जर फक्त पाण्याचीच गरज होती तर त्याला स्वतःच रक्त सांडण्याची गरज होती का? काय गरज? त्याने अजून एक समुद्र बनवला असता, अजून एक वर नदी बनवली असती, वरून तुम्हाला एक धबधबा बनवला असता, या आंघोळ करा जावा, झाले हिरवेगार होता. तुम्ही स्वतःच रक्त त्याने दिलं. रक्त दिलं याचं कारण आहे की ते आपल्या जीवनातली सुकलेली स्थिती, कुठलंही पाणी आपल्याला ओलावा देऊ शकत नाही. येशूचं रक्त आपल्याला ओलावा देऊ शकतं. आणि ते रक्त 2000 वर्षापूर्वी येशू प्रभूने पदस्तंभावर सांडलेलं आहे. आणि त्याच रक्ताला आज जर तुमच्या जीवनात कार्यकारी करा, हिंदीमध्ये शब्द मला आवडतो, कार्यकारी करायचं आहे म्हणजे कार्यरत करायचं आहे, ऍक्टिव्हेट करायचं आहे, तर तुम्हाला त्या रक्तावरती आज विश्वास ठेवावा लागेल, त्या धावावरती विश्वास ठेवावा लागेल, त्या जखमेवर विश्वास ठेवावा लागेल. माझ्याकडे बोला हालेलुया. मग तयार आहात का? लेवीच्या पुस्तकामध्ये 17 अध्याय 11 वचन वाचूया. 17 अध्याय 11 वचन. लेवीचं पुस्तक जुन्या करारात. शरीराचे जीवन तर रक्तात असते. हा, शरीराचं जीवन तर रक्तात असते. आणि तुमच्या जीवांबद्दल नीट ऐका सगळी मंडळी म्हणून. बघा इथं स्पष्ट लिहिलेलं आहे, आपल्या शरीराचं जीवन कशात आहे? रक्तात असते. सगळे बोला कशात आहे? हा, मग जर आमच्या शरीराचं जीवन रक्तात आहे आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी, तुमच्या जीवाबद्दल वेदीवरती प्रायश्चित्त करण्यासाठी मी तुम्हाला दिले आहे. काय दिलेलं आहे? ते रक्त तुम्हाला दिलेले आहे. कारण रक्तात जीवन असल्या कारणाने, कारण रक्तात जीवन असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. रक्तानेच प्रायश्चित्त होते. आपण रोमकराच्या पत्रात वाचलं की ते रक्त आमच्या प्रायश्चित्तासाठी आहे. प्रायश्चित्त काय आहे की आम्ही ज्यावेळेस ते रक्त सादर करतो, ते रक्त आम्ही देवाकडे अर्पण करतो, तर ते आमचं प्रायश्चित्त ठरतं. ज्यावेळेस आमचं प्रायश्चित्त म्हणजे आमचं पापाचा बलिदान बदल्यामध्ये, आमच्या शापाच्या बदल्यामध्ये, आमच्या बंधनाच्या बदल्यामध्ये ज्यावेळेस आम्ही ते वेदीवरती अर्पण करतो, पापापासून, शापापासून, बंधनापासून आम्ही मुक्त होतो. माझ्याकडे मग ते माणसाचं रक्त तिकडे चालणार नाही, जनावराचं रक्त चालणार नाही, प्रभू येशू ख्रिस्ताने रक्त वाहिलेलं आहे. आणि लेवीच्या पुस्तकात म्हटलेलं आहे, शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल विधीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. तुमच्यासाठी ऑलरेडी येशूने रक्त सांडलेलं आहे तुमच्या प्रायश्चित्तासाठी. तुम्ही भेगाळलेलं जीवन जगावं असं देवाची इच्छा नाही. तुम्ही वाळवंटासारखं अत्यंत निस्तेज जीवन जगावं असं प्रभूची इच्छा नाही. तुम्ही सुकलेलं जीवन जगावं असं देवाची इच्छा नाही. तुम्ही कमजोर असावं असं देवाची इच्छा नाही. तुम्ही अडाणी असावं असं देवाची इच्छा नाही. तुम्ही एकटे असावं असं देवाची इच्छा नाही. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आशीर्वादित, फलद्रूप, पाणी दिलेल्या मळ्यासारखं तुमचं जीवन हिरवगार असावं. त्यासाठी तो म्हणतो की शरीराचे जीवन तर रक्तात असते आणि तुमच्या जीवाबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीवन असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. म्हणजे ऑलरेडी ते रक्त आमच्यासाठी प्रभूने दिलेलं आहे. आता फक्त ते घ्यायचंय आणि लावायचंय. ज्यावेळेस मिस्रामध्ये मरी होती, मिस्र देशामध्ये मरी चालू होती आणि मग तिथे जे विश्वासणारे इस्रायली लोक होते त्या देशामध्ये, मग त्या लोकांची बचाव कशाने झाला माहिती का? त्यांनी एक वल्हानाचा मेंढरू जे ते वतलं आणि मेंढराचं रक्त एका पातेल्यामध्ये घेऊन त्यांनी काय केलं, एका त्या डहाळीने आपल्या घराच्या चौकटीला त्यांनी लावलं. मग तो मृत्यूचा दूत ज्यावेळेस तिथून चालला होता, प्रत्येक घरात मृत्यू होत होता. प्रत्येक घरात पहिला जनावराचं पहिलं लेकरू तेही मरत होतं, माणसाचं पहिलं लेकरू तेही मरत होतं, सगळे मरत होते. मग त्यावेळेस ज्या घरावर ते मेंढराचं रक्त लावलेलं आहे, तर ते चिन्ह पाहून तो मृत्यूचा दूत ते घर ओलांडून पलीकडे जात होता, दुसरे मरत होते. त्या घरातले लोक मरत नव्हते. माझ्याकडे ते आमच्यासाठी दिलेलं रक्त येशू प्रभूने. आज ते रक्त तुमच्या घरावरती असायला पाहिजे. ते रक्त तुमच्या जीवनावर असायला पाहिजे. कुठे लावायचं, कसं लावायचं मी तुम्हाला सांग. म्हणून म्हणलं आजचा संदेश तुमच्यासाठी आशीर्वादाचा आहे. आजचा उपदेश तुमचं जीवन बदलणार आहे. आजचा उपदेश तुमच्या जीवनामध्ये एका नव्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जाणार आहे. आजचा संदेश तुमच्यासाठी तुमच्या जीवनामध्ये सुकलेली अवस्था दूर करून, निराशा दूर करून, सगळे बंधनं दूर करून, शाप पाप दूर करून एक चांगल्या रीतीने आशीर्वादित जीवन जगायला तुम्हाला आशीर्वादित करणारा आजचा संदेश असणार आहे. मग काळजीपूर्वक ऐका.
रक्त ऑलरेडी लेवीच्या पुस्तकात सांगितलं तुमचं दिलं कशासाठी? तुमच्या प्रायश्चित्तासाठी. रोमकरांमध्ये काय लिहिलं की रक्ताच्या द्वारे प्रायश्चित्त होत, त्याशिवाय प्रायश्चित्त होत नाही. प्रायश्चित्त म्हणजे काय की तुमच्या पापाच्या बदल्यात, तुमच्या शापाच्या बदल्यात, तुमच्या बंधनाच्या बदल्यात अर्पण चढविणे. ऑलरेडी ते अर्पण दिलेलं आहे. आता ते रक्त उपलब्ध आहे. आता फक्त रक्त घ्यायचं आणि आपल्या जीवनाला लावायचं. जिथं तुम्ही लावता तिथे आशीर्वादित आहात. बोला आमेन. मग कुठे लावायला पाहिजे? कुठलं रक्त आहे? रॅन्डमली असं बोलून चालणार नाही. येशूचं रक्त मी स्वीकारतो, ओके. परंतु प्रभूने मी म्हणलं की 7 घाव आहेत डोक्यापासून पायापर्यंत. त्या घावांच्या द्वारे उदाहरणार्थ आपण पाहूया. चला सुरुवात करतो. पहिली जखम येशू प्रभूची. 7 जखमा येशू प्रभूला आहे ना. तर पहिली जखम जी आहे मार्कचा 15 अध्याय 17 ते 19 मध्ये, किंवा मत्तयाचा 27 अध्याय 30 वाचा. मत्तयाचा 27 अध्याय 30 वचन. मार्कचा 15 17 ते 19 पर आहे, पण आपण वाचूया मत्तय 27 30. लवकर ते त्याच्यावर थुंकले. वाचा. ते त्याच्यावर थुंकले येशू प्रभूवर ते थुंकले व तोच वेद घेऊन ते त्याच्या मस्तकावर मारू लागले. मस्तकावर मारू लागले. त्याच्या अगोदर काय केलं त्यांनी? डोक्यामध्ये काट्याचा मुकुट ठेवलेला आहे. मग त्या काट्याच्या मुकुटावर कशाने मारताय? वेताने. बांबू वेत माहिती ना, त्यांनी मारतात. म्हणजे काटे कुठे घुसत आहेत? येशूच्या डोक्यात. आता बघा येशूच्या शरीरामध्ये काही जखमा होते. तर पहिली जखम येशूला कुठे झाली? घाव झाला, तो झाला डोक्यामध्ये, आणि त्यातून रक्त वाहिलं. आता त्या जखमेवर तुम्ही जर विश्वास ठेवला, त्या काट्याच्या मुकुटाच्या द्वारे जखम झाली येशू प्रभूला, तर माझ्या प्रेरणा आज तुम्ही इतका आशीर्वादित होणार. कशात कुठल्या भागामध्ये? बघा, तुमच्या जीवनातलं सगळं टेन्शन, सगळं डिप्रेशन, निराशा, जडपणा, एकटेपणा, तुमच्या जीवनातलं सगळं हे जे काय ओझ जे आहे माझ्या प्रेरणा, सगळं ओझ, वैचारिक त्रास, विचारांच्या द्वारे तुम्ही फार त्रासलेले असाल. कुठल्या तरी प्रकारचं एक टेन्शन तुमच्या जीवनामध्ये असेल, माहित कुठलंही असू द्या. पण आज जर ते रक्त येशू प्रभूने काट्यातून, त्या डोक्याच्या मुकुटातून, त्या काट्याच्या मुकुटातून जे रक्त वाहिलं, ते रक्त जर आता जखमेवर विश्वास ठेवला आणि तुम्ही तुमच्या डोक्यावर, मस्तकावर, शिरावर ते जर रक्त स्वीकारलं, तर माझ्याकडून काय घडेल माहिती का? विश्वासाने, कारण ते रक्त तुमच्या विचारांमध्ये तुम्हाला शांती देण्यासाठी रक्त वाहिलेलं आहे. येशू प्रभूने काट्यांचा मुकुट घातला, त्याच्यावर वेदाचे फटके मारले, परंतु यामधून जे रक्त वाहिलं ते काय करतं? तुम्हाला जगामध्ये इथं कुठेच आरोग्य मिळत नाही या भागामध्ये, परंतु येशूकडच्या त्या एका जखमेतून तुम्हाला ते आरोग्य प्राप्त होतं. नाही, कुठल्या डॉक्टरांकडे जर तुम्ही गेला तर म्हणले मला टेन्शन मुक्तची गोळी द्या, तर कदाचित तो देऊ शकणार नाही. डिप्रेशन मधून बाहेर पडायचं, तो झोपीची गोळी देईल, पण डिप्रेशन मधून बाहेर काढू शकत नाही. निराशेतून बाहेर येण्याची गोळी तुम्हाला मिळणार आहे. कारण निराशा आहे, डिप्रेशन आहे, टेन्शन कुठे आहे? तुमच्या विचारात आहे. मग विचारातले जे काय गडबड गोंधळ, विचारातला जो काय वादळ आहे, विचारातली जी काय समस्या आहे, विचारामध्ये जे काय चाललेलं आहे, त्या विचारामधल्या सगळ्या त्या वादळाला शांत करण्याची ताकद कशात आहे माहिती का? माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी घेतलेल्या जखमांमध्ये आहे. आणि ती जखम आहे येशूच्या डोक्यामध्ये झालेली जखम, आणि ते येशूचं ते रक्त ज्यावेळेस तुमच्या विचारांवर तुम्ही स्वीकारता. जर तुम्ही आज बसल्या बसल्या जर म्हटले, प्रभू मला टेन्शन मुक्त व्हायचंय, मला डिप्रेशन मुक्त व्हायचंय, मला चिंता मुक्त व्हायचंय, मला दबाव मुक्त व्हायचंय, मला निराशेतून बाहेर पडायचंय, तर प्रभू त्या तुझ्या काट्यांच्या मुकुटातून जे रक्त वाहिले डोक्यातून तुझ्या, ते रक्त माझ्या विचारांवर, माझ्या विचारशक्तीवर, माझ्या कल्पना शक्तीवर, माझ्या शिरावरती मी स्वीकारत आहे. मला तिथे तू आरोग्य दे. तर माझ्याकडे ताबडतोब तुमच्या जीवनातलं सगळं ते डिप्रेशन अत्यंत तुम्हाला कळेल की हलकं होऊन गेलेलं आहे, निघून गेलेलं आहे. चिंतामुक्त तुम्ही होताना तुम्ही दिसताल माझ्याकडे. प्रभूला हे सर्व साध्य आहे. माझ्याकडून जगामध्ये कोणाला साध्य, कुठला डॉक्टर, कुठलं सायन्स या गोष्टी करू शकत नाही. परंतु हे कसं कधी होणार? आपण सुरुवातीला वाचलं, कशाद्वारे होणार? विश्वासाद्वारे. कारण रक्ताला कार्यकारी करणारं कोण आहे? विश्वास. इंग्लिश आपले हिंदीमध्ये वाचलं तुम्हाला कळतं, रोमकारास पत्रामध्ये. रक्त येशूचं आजही उपलब्ध आहे, पण त्याच्यावर विश्वास ठेवावा लागेल. विश्वासच त्या रक्ताला ऍक्टिव्हेट करत आहे. जर तुमचा विश्वास नसेल तर मग कोरडे आले कोरडे जाणार, जसे तुम्ही आले तसेच जाणार. पण जर विश्वास ठेवला की होय त्या येशू प्रभूचं रक्त आजही माझ्यासाठी
कार्यकारी होतं, ऍक्टिव्हेट होतं, कार्यरत होतं. कशाद्वारे? विश्वासाच्या द्वारे. तर प्रभू आज ते रक्त मी घेत आहे आणि माझ्या जीवनावर ते स्वीकारते. जे रक्त म्हणजे कुठलं प्रभू? तुझ्या मस्तकाचं रक्त, त्या भावातलं रक्त. तर माझ्याकडे तुम्ही ताबडतोब चिंतामुक्त, डिप्रेशन मुक्त, निराशा मुक्त, तुम्ही सगळं ओझमुक्त तुम्ही होऊन जाणार. आणि तुम्हाला जाता जाता या ठिकाणी तुम्ही बसलेले असतानाच माझ्याकडं तुम्हाला असं वाटेल की मी हलकं झालेलो आहे. तुम्हाला असं वाटलं की मला पंख फुटलेले दिसतायत. मला असं वाटतं आता थोडं उडतोय मी. जे दबाव होता ना वरती, ते दबाव निघून गेलेला आहे. अनुभव घेऊन पहा माझ्याकडे. बसल्या बसल्या प्रभूकडे मी बोलत असताना तुम्ही प्रार्थना करा. शेवटी मी प्रार्थना करत निराळी. पण तुम्ही तुमच्या जीवनामध्ये येशू प्रभूच्या जखमेवर तुम्ही आपली नजर केंद्रित करा माझ्याकडे. पहिली जखम डोक्यामध्ये, ओके. दुसरी जखम येशू प्रभू. कुणी सांगेल का मला? थोडं येशूला बघा. येशूला किती जखमा? मी म्हटलं 7 जखमा. हाताची खिळे. दुसरी हळूच खाली यायचं आपण. हा, बरं तोंडात मारले रक्त निघतं का? नाही. बायबल सांगते गाल उच्च ओढले, त्याची दाढी उपटली, रक्त निघलं माझ्याकडे. येशू प्रभूची दाढी उपटली. तुम्ही लिहिलंय बायबल मध्ये. मत्त्याचं 26 अध्याय 67 वचन वाचूया. त्याचे गाल उच्च ओढले म्हणून लिहिलेले आहे माझ्याकडे. बघा मत्तय 26:67. तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले हा, व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या. बघा फक्त चापटा नाही तर बुक्क्या मारल्या. आणि कोणी त्याला चपडाका मारून फुटले. चपराका मारल्या. हा, म्हणजे झापड मारली, अरे बुक्क्या मारल्या, थुंकले. अरे ख्रिस्त आम्हाला अंतर्ज्ञानाने सांग, हा. कोणी मारले? म्हणजे येशू प्रभूचा त्यांनी थट्टा केली, त्याला मारलं, ठोसे मारले. ठोसे मारलं रक्त निघतंय है ना. यशाच्या पुस्तकामध्ये 50 अध्याय 6 वचन. यशाचं पुस्तक 56. कुणी मागे कुणी वाचा ब्रदर सिस्टर. 56. मी मारण्यापुढे मी मारणाऱ्यांपुढे आपली पाठ केली. येशू प्रभू म्हणतो मी पाठ केली. केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल केले. बघा काय केलं त्याचे? केस उपटले. उपटल्यानंतर रक्त निघतं की नाही? ठोसा मारला रक्त निघतं की नाही? येशूला ठोसे मारले, बुक्क्या मारले लिहिले. येशूचे केस उपटले असं लिहिलं. हा, उपमर्द व शितू उपमर्द अपमान म्हणजे येशूचे केस उपटले. म्हणजे त्याच्या जसं डोक्यातून रक्त निघालं त्याच्या चेहऱ्यातून बी रक्त निघालं. माझं म्हणजे चेहऱ्यातलं रक्त काय दर्शवतं? चेहरा काय आहे? म्हणजे चेहरा, आमच्या चेहऱ्याचं प्रभू येशूच्या त्या चेहऱ्यातून इतका सुंदर चेहरा त्या येशूचा, त्या चेहऱ्यातून रक्त जे वाहिलं ते रक्त तुमच्यासाठी आज काय काम करतं लक्षात ठेवा. चेहऱ्याचं चेहऱ्याला, डोक्याचं डोक्याला. म्हणून डोक्याचं रक्त कुठे आलं? आमच्या विचाराला. बरोबर, आमच्या विचाराला ते शुद्ध करतं, आमच्या विचाराला ते ब्लस करतं, आमचे विचार ओझमुक्त ते करतं, आमच्या विचाराला ते आशीर्वाद करतं, आमचं टेन्शन बिन्शन सगळं काढून टाकतं. मग दुसरी जखमा पाहिजे या चेहऱ्यावर. चेहऱ्याचं रक्त निघालं, मग ते चेहऱ्याचं रक्त आमच्यासाठी काय करतं? आमचा चेहरा काय दाखवतो? आमचा चेहरा काय दाखवतो? ते आमचा चेहरा म्हणजे आमचं व्यक्तिमत्व. आमचं व्यक्तिमत्व कुठे आहे? आमच्या चेहऱ्यात आहे ना. आमची ओळख कुठून ठरते? आमच्या चेहऱ्यातून ठरते. म्हणजे आम्हाला असं चेहरा तुमचा पाहायला गेलं की तुम्हाला लोक ओळखतात की हे फलाना सिस्टर आहे, फलाना ब्रदर आहे, हे ते आहे. म्हणजे चेहरा एक ओळख आहे, चेहरा एक व्यक्तिमत्व आहे. मग जसं येशूच्या चेहऱ्यातून रक्त आलं, तुमच्या त्या व्यक्तिमत्वाला ते ब्लेसिंग करतं. माझ्याकडं तुमचं व्यक्तिमत्व जे ते आहे त्याला ते आशीर्वादित करतं. तुमच्या व्यक्तिमत्वाला ते समाधानी करतं. तुमचं व्यक्तिमत्व निरखून दिसतं. आज तुमचं बघा, अनेकांचं आपण चेहऱ्यावर जर पाहिलं तर एखाद्याचा चेहरा कसा काय असतो, त्याच्यावर त्याचं व्यक्तिमत्व कळतं की हा चांगला आहे का वाईट आहे. जे बी कळतं ना चेहऱ्यावर जरा थोडं बहुत. एखाद्या व्यक्तीविषयी तुम्ही अभ्यास करू शकताय, चेहरा वाचू शकताय. मग जर तुमचं व्यक्तिमत्वाला तुम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद करायचंय, मी म्हणलं की चेहरा हे व्यक्तिमत्व आहे. आणि व्यक्तिमत्वामध्ये 3 गोष्टी येतात. देवाचं व्यक्तिमत्व जे आहे ते काय आहे माहिती का? पिता परमेश्वर, पुत्र परमेश्वर, पवित्र आत्मा परमेश्वर. माणसाचं व्यक्तिमत्व काय माहिती का? आपलं शरीर, जीव आणि आत्मा. मग हे माझं व्यक्तिमत्व आहे. मग हे व्यक्तिमत्व जीव, शरीर, आत्मा, जर माझा जीव किंवा शरीर, माझा आत्मा जर डिस्टर्ब असेल
तर तुम्हाला तो कुठे दिसतं लगेच? चेहऱ्यावर. कळतं की नाही? म्हणजे काय मी चिंतेमध्ये आहे किंवा काही मी तरी वेगळ्या गोष्टीत आहे, कुठेतरी पापात आहे, कुठेतरी घटनेमध्ये आहे, तर ऑटोमॅटिक तुम्हाला चेहऱ्यावर दिसणार. जे आत आहे ते बाहेर दिसतं. म्हणजे कुठे जे माझा चेहरा जो आहे, चेहरा तुम्हाला कळतो, तुमचा चेहरा सांगतो की तुम्ही काय आहात. मग माझं शरीर, माझा जीव, माझा आत्मा जर प्रफुल्लित करायचा आहे, जर आशीर्वादित करायचं आहे, जर माझ्या व्यक्तिमत्वाला मला अत्यंत उजागर करायचंय, माझं व्यक्तिमत्व जर ब्लेसेड करायचं आहे, तर ती जखम आहे कुठली? येशूच्या चेहऱ्यातून निघालेलं रक्त माझ्याकडे. आज अनेक लोकांचं व्यक्तिमत्व डागाळलेलं आहे. मग त्याच्या व्यक्तिमत्वाला सुधारवणारा रक्त कोणतं? येशूचं रक्त. कुठलं रक्त? चेहऱ्यातून निघालेलं रक्त माझ्या. त्याचे केस ओढल्या, दाढी उपटून काढली, ठोसे त्याला मारले, त्याचा चेहरा रक्तबंबाळ झाला. आणि त्या चेहऱ्यातून निघालेलं रक्त आज जर तुमच्या जीवनावर, त्या व्यक्तिमत्वावर तुम्ही स्वीकारलं, तर तुमचा देह, तुमचा जीव, तुमचा आत्मा अत्यंत प्रफुल्लित होईल आणि तुम्ही एकदम ब्लेसेड तिन्ही भागात होता. माझ्या तिन्ही भागात तुम्ही आशीर्वाद होईल. हालेलुया. तिन्ही ठिकाणी तुमचं कल्याणकारी गोष्टी घडतात. लक्षात ठेवा. येशूची कुठली जखम? चेहऱ्यावरची जखम. मग तुम्ही म्हणायला पाहिजे, प्रभू ते रक्त माझ्या, मी काय करतो? व्यक्तिमत्वावर मी स्वीकारत आहे, माझ्या व्यक्तित्वावर मी स्वीकारत आहे. कुठली जखम? येशूच्या चेहऱ्याची जखम. डोक्याची जखम, चेहऱ्याची जखम. बरोबर? मग चेहऱ्याची जखम काय करते? आपलं व्यक्तिमत्व बदलते. माझ्या त्या जखमेवर विश्वास ठेवायला पाहिजे की माझ्यासाठी ते रक्त प्रभूने वाहिलेलं आहे. एक एक गोष्ट प्रभूने बारकाईने केलेली. आपल्याला कुठे आशीर्वाद पाहिजेत माझ्याकडे, कुठल्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी ब्लेसेड होणार आहोत, कुठल्या ठिकाणी आपण आशीर्वाद होणार आहोत. थेसलोनिकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 23 वचन काय सांगतं बघा. थेसलोनिकरास पहिले पत्र 5 अध्याय आणि 23 वचन. शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे पवित्र करो. बघा, शांतीचा देव स्वतः तुम्हाला परिपूर्णपणे स्वतंत्र करो, पवित्र करो. आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर, तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाऊ. पाहिलं? तुमचा जीव, शरीर, आत्मा निर्दोष अशी प्रभूच्या आगमनापर्यंत निर्दोष अशी राखली जावं. ते कशाने राखली जातील? तुमचं व्यक्तिमत्व ठीक पाहिजे. जर तुमचं शरीर, तुमचा जीव, तुमचा आत्मा जर निर्दोष पाहिजे, तर व्यक्तिमत्व इम्पॉर्टंट आहे. व्यक्तिमत्व चेहऱ्यातून कळतं. तर येशूच्या चेहऱ्यातून रक्त सांडलं तर तुम्हाला तारणाकडे घेऊन जाण्यासाठी देखील कामयाब करतं आणि तुमच्या व्यक्तिमत्वाला देखील बदलतं. माझ्याकडे तुम्ही ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तामध्ये येतात, तर पूर्वी सारखं तुमचं व्यक्तिमत्व राहत नाही. पूर्वी तुम्ही ज्या स्वभावाचे होता तो स्वभाव तुमच्या शरीरामध्ये राहत नाही. तुमची बोली भाषा बदलते, तुमची विचारधारा बदलते, तुमचं काम कर्तृत्व बदलतं, तुमचं नाही का सगळं बदलून व्यक्तिमत्वच बदलून जातं. का? ते रक्त तुम्हाला बदलतं माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. परंतु आम्ही प्रभूत आहोत तरी आम्हाला रोज त्या गोष्टीची गरज पडत असते की प्रभू तुझ्या त्या माझं व्यक्तिमत्व कुठेतरी डागाळलं जातंय, माझ्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी ठेस पोहोचत आहे, माझं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी कुठेतरी कलुषित होतंय, दोषी होतंय. तर त्या व्यक्तिमत्वाला निर्दोष राखण्यासाठी येशू प्रभूच्या चेहऱ्यात रक्त आहे. नंबर 2. नंबर 3, येशू प्रभूचा रक्त. तिसरी जखम, येशू प्रभूची तिसरी जखम आहे. पहिली झाली डोक्यातली, दुसरी झाली चेहऱ्यावरची, तिसरी जखम पाठीवरची आहे माझ्याकडे. कुठे? पाठीवरती. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 129:3 काय सांगतं? भजन संहिता 129:3 पढी. हिंदीमध्ये वाचा. मराठी. तू माझे चालणे व माझे दिसणे. तू माझेच 129:3. प्रभू म्हणतो की नांगरणाऱ्यांनी माझी पाठ नांगरली, त्यांनी आपल्या नांगराची लांब तासे काढले. मी तुम्हाला सांगितलं ना की जे नांगर जो आहे त्याला वर न ठेवता खोल केला. म्हणजे इतकी त्याची पाठ नांगर. त्या वधस्तंभावर जाण्याच्या अगोदर प्रभूला जे फटके मारले, चाबकाचे फटके मारले, तो चाबूक कसा होता तुम्हाला वेद सांगितलेला आहे की त्या चाबकाला एक चाबूक त्याला 39 वाद्या होत्या त्याला पुढे लटकवलेल्या. 39 वाद्यांना एकेका वादीला एक पुढे असा बॉल बांधलेला होता, बॉल लोखंडी टाईप. आणि त्या बॉलवरती एक असा अंकुचितदार मासे पकडत अशा प्रकारचा गळ हाडांचा असेल कदाचित,
असा आहे का? हा झुपका त्याला बांधलेला आणि मग तो चाबूक जो आहे तो येशूवर मारत होते. म्हणजे एकदा जर मारलं तर पूर्ण त्या प्रभूच्या पाठीचा लचका तोडून मांस आणि ते चांबड सगळं त्याला चिटकून येत होतं. परत मारलं तसं, म्हणजे तिथं तो म्हणतो की त्यांनी आपले तासे काय केले, त्या नांगराचे तासे लांब केले, म्हणजे गळ अजून त्यांनी प्रखर केले, धारदार केले आणि मला मारलेला. मग पाठीतून रक्त निघालं. यशाया 53:5 काय सांगतंय? प्रभू काय म्हणतो बघा, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला, आम्हाला शांती देणारी शिक्षा त्यात झाली. त्या येशू प्रभूला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे येशूला जे फटके बसले, काय झालं? आम्हाला त्यातून काय झालं? त्याला जे फटके बसले, कसे पटले? आपण स्तोत्र संहितेमध्ये वाचले 129 मध्ये की इतके भयंकर ते फटके, पूर्ण पाठ त्याची सोलल्या गेली, रक्तबंबाळ झाला, रक्त वाहिलं पाठीतून. मग आता प्रभू म्हणतो की मला बसलेल्या माराच्या वळात, तुम्हाला रमाबाई पंडितचं भाषण झालं, वळात म्हटले, वळामध्ये आरोग्य आहे. वळ कधी उमटतो माहित तुम्हाला? कारण येशूला छड्या पण मारलेल्या आहेत गुरुवारी. मारल्यानंतर परत जर तुमच्या हातावर जर वळ उमटला तर कशाने उमटतो माहिती का? जर तुमच्या गालावरती, समजा गालावरती मारला तर वळ उमटतो ना, 5 बोटाची निशाणी होती. कशी होती माहिती तुम्हाला? की गालावरती मारलंय म्हणून तो वळ उमटलाय, परंतु काय वळ आहे? ऍक्च्युली ते ब्लडिंग झालेलं आहे, रक्तस्राव झालाय. कुठे? इंटरनल. आणि तो म्हणून ते शरीर सुस्त, वळ उमटतो तेवढ्या जागेवरती. छड्यांचा मार जर दिला, आतमध्ये ब्लडिंग होत होते, आतल्या आत इंटरनल ब्लडिंग, आणि तेवढं ते जेवढं रक्तस्राव झाला ते रक्त गोठल्या जातं आणि ते रक्त तेवढं वळ उमटतो माझ्याकडे. रमाबाई पंडिताच्या भाषांतरात म्हणले, माझ्या वळांनी तुम्हाला आरोग्य दिलं, कारण छड्या पण मारलेल्या होत्या. आणि इथं आपण 53:5 मध्ये पाहतो, 29:3 मध्ये पाहतो, 129:3 मध्ये की त्याची पाठ नांगरलेली आहे, म्हणजे रक्तस्राव झालेला आहे. आणि तो रक्तस्राव, पाठीवरची जखम, ती घाव माणसाला, तुम्हाला आणि मला आरोग्य देतात. ते हे आरोग्य कुठलं माहिती का? सर्व प्रकारचं आरोग्य. बोला आमेन. तुमच्या देहाला तर आरोग्य आहेच आहे माझ्याकडून. तुमच्या पारिवारिक जीवनामध्ये, तुमच्या आर्थिक क्षेत्रामध्ये, तुमच्या भौतिक जीवनामध्ये, तुमच्या सामाजिक जीवनामध्ये जिथं तुम्हाला आरोग्याची गरज आहे. आपल्याला आरोग्य कुठे वाटतं? एकाच ठिकाणी. कुठं? मला थंडी ताप आला, मी आजारी पडलो. ओके, तुम्हाला माहिती तुमच्या घराला देखील आजार होतो. घराला आजार होतो, घराला कोड फुटतो. ते नंतर मी तुम्हाला शिकवेल एकदा. घर कसं आपलं शापित होतं. घरामध्ये काय गोष्टी असल्यानंतर, काय गोष्टी केल्यानंतर घर शापित होतं. घरामध्ये बरकत का नसते, घरामध्ये समस्या का उद्भवतात, घर कशा प्रकारे कोड त्याला होतात. कोड जसं माणसाला कोड होता तसं घराला देखील कोड होतात माझ्याकडे. मग घरालाही आरोग्याची गरज आहे. बोला हालेलुया. मग ते आरोग्य कुठे? तुमच्या देहाला आरोग्याची गरज आहे. आज डॉक्टरांकडे डॉक्टर गोळी देतात, 2 दिवस बरे होतात, 3 दिवस परत माणूस आजारी पडतो. लाखो रुपये खर्च करावा लागत. कशासाठी? आरोग्यासाठी. परंतु विश्वासणाऱ्यांच्यासाठी सर्व काय साध्य आहे. काय साध्य आहे? जर आज तुम्ही या ठिकाणी बसल्या बसल्या येशू प्रभूच्या 3ऱ्या जखमेवर विश्वास ठेवला की माझ्यासाठी येशूने त्याच्या पाठींवर घाव सहन केले, त्यातलं रक्त मी प्रभू माझ्या जीवनावर स्वीकारत आहे. मला उत्तम प्रकारचं आरोग्य दे, मला माझ्या जीवनामध्ये आरोग्यदायी बनव, मला आर्थिक आरोग्य दे, मला पारिवारिक आरोग्य दे, माझ्या घराला आरोग्य दे, माझ्या जीवनाला आरोग्य दे, माझ्या लेकरांना आरोग्य दे. तुझं ते पाठीतलं रक्त माझ्या जीवनावर मी स्वीकारत आहे, माझ्या जीवनाला मी लावत आहे, माझ्या लेकराला मी लावत आहे प्रभू तुझ्या पाठीतलं रक्त. कारण विश्वासाच्या द्वारे कार्यरत होणारं येशूचं रक्त आहे. आजही येशूचं रक्त असंच सांडलं नाही, येशूने असेच पाठीवरती मार नाही खाल्लेला. त्याचं मर्म आहे. येशूची दाढी ओढली, रक्त निघालं, ठोसे मारले, रक्त निघालं, असंच नाही. ते त्याच्या पाठीमागे एक सत्य आहे, एक मर्म आहे. तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी, माझ्या तुमच्या व्यक्तिमत्वाला त्याला आशीर्वादित करायचंय, तुमचं व्यक्तिमत्व त्याला प्रफुल्लित करायचंय, तुमच्या व्यक्तिमत्वाला उजागर करायचंय, म्हणून त्याच्या चेहऱ्यातून रक्त वाहिलं. तुमच्या विचारातून, वाईट विचारातून तुम्हाला बाहेर काढायचंय, म्हणून त्याच्या डोक्यातून देखील रक्त वाहिलं.
या गोष्टी आम्ही ध्यान द्यायला पाहिजे. त्याच्या पाठीतून रक्त वाहिलं कशासाठी? की तुम्हाला हर प्रकारचं आरोग्य त्याला द्यायचं आहे. बोला आमेन, बोला आमेन. 3 झाले. चौथं रक्त येशूचं वाहिलं. चौथा घाव येशू प्रभूचा. पहिला घाव कुठे झाला? दुसरा घाव कुठे झाला? तिसरा घाव? सगळे बोला कुठे? आता चौथा घाव माझ्या प्रियानो, चौथा घाव येशूचा. चौथा घाव जो आहे गेत्सेमने बागेत येशू प्रभूला झाला. तिथं कसं घाम निघाला? म्हणजे त्या घामात रक्त होतं की नाही? रक्त स्राव झाला की नाही? रक्त वाहिलं ना येशूचं. म्हणजे येशू प्रभूने जो तो घाव सहन केला, कुठला? त्याच्या घामात रक्त होतं. घामाचे थेंब जे जमिनीवर पडले, तो पाणी नव्हतं जे तुम्हाला मला घाम आला की थेंब पडतात, पण ते पाणी असतं आहे ना, पाण्यासारखं. म्हणजे आमच्या शरीराच्या रक्ताचं ते पाणी होतं किंवा कष्टामुळे, आणि ते लगेच जमिनीवर पडतं. येशू प्रभूच्या इतका तो भयंकर घाव होता की त्याने ते घाम त्यावेळेस आला, तर त्या ठिकाणी बायबल सांगतं की रक्तासारखे टपोरे थेंब, रक्ताचे थेंब जमिनीवर पडले नाही गेत्सेमने बागेमध्ये. हालेलुया. लुकाचं पुस्तक 22 अध्याय 44 वचन वाचूया. 22:44 लुका शुभवर्तमान वाचा. हिंदी, मराठी, कन्नडा, तेलुगू कुठले? अत्यंत विव्हळ म्हणजे व्याकुळ होऊन त्याने अधिक आग्रहाने प्रार्थना केली. त्याने अधिक येशू प्रभूने आग्रहाने म्हणजे तीव्र प्रार्थना केली. तेव्हा रक्ताचे मोठे मोठे थेंब, रक्ताचे मोठे मोठे थेंब पडावेत असा त्याचा घाम पडत होता. मोठे मोठे थेंब एकदम टप 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 खाय. म्हणजे येशूचं रक्त ब्लडिंग झालं. येशूला त्याने रक्त आलं. कुठून? घामातून. काय घडलं या ठिकाणात माहिती? ह्या रक्ताला जर समजून घेतलं तर तुम्ही सगळ्या भागात आशीर्वाद होणार. लक्षात हे रक्त समजून घ्यायचं. येशूच्या घामातलं रक्त माझ्यातलं. येशू प्रभूला घाम आला, त्यामध्ये रक्त होतं. हालेलुया. उत्पत्तीचं पुस्तक 3रा अध्याय 17 वचन. 3रा अध्याय 17 वचन. या ठिकाणी काय घडलं? 17, 18, 19 वाचणार आपण. आदामाला तो म्हणाला, म्हणजे ज्यावेळेस आदामाने हवेने ते फळ खाल्लं आणि मग परमेश्वर बागेत उतरला. आदामा आदामा तू कुठे? आदाम काय म्हटला? काय म्हटला? मी नग्न आहे, झाडाच्या मागे लपलोय. आणि तुला कोणी सांगितलं नग्न आहे? तर त्याला कळालं की परमेश्वराला किती ह्याने ते फळ खाल्लेलं आहे. मग त्याच्यानंतर परमेश्वराने त्यांना दंड दिला. सापाला दंड दिला, आदामाला दंड दिला, हवेला दंड दिला. त्या दंडातली बाब आहे 17 वचन. उत्पत्ती 3रा अध्याय 17 वचन. काय सांगतंय? आदामाला तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस, तू आपल्या स्त्रीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस म्हणून मी तुला आज्ञा केली, म्हणून मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले, त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. तू आयुष्यभर कष्ट करून तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. पहिली गोष्ट, आदामाला दंड काय दिला? की या जमिनीतून आता तुला काबाड कष्ट करून तुला उत्पन्न करून तुला खाव. त्याच्यामध्ये काम होतं का? आता जे आपण ड्युटीला जातो, ड्युटी जायचं म्हणजे सकाळ सकाळ उठून पळायचं, किती कष्टदायी असते की नाही? हे पुढे ठरलं एदेन बागेत. का? फळ खाल्लं. त्याच्या अगोदर जायचं, फळ घ्यायचं, खायचं, बस बसायचं, काही नाही, काहीच ना काम नव्हतं. आनंदी आनंद. ड्युटी नाही, लोकलला पळायचं नाही, बसला पळायचं नाही, काही नाही, काम शोधायचं नाही. तेच देवाच्या बरोबर चालले. बस एकच काम. आदामाने पाप केलं आणि त्याला कामाचा शाप मिळाला. काय म्हटलं त्या ठिकाणामध्ये? असं म्हटलंय, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे, तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उपज खाशील. 18 वचन. मी तुला काटे व ती 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 जमीन तुला काय करेल? काटे व कुसळे देईल. तू शेतातले पीक खाशील. तू शेतातले पीक खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील. तू आपल्या निढळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील. आणि पुन्हा मातीला जाऊन मातीत जाऊन मिळशील. कारण तिच्यातून तुझी उत्पत्ती, त्या मातीतून तुझी उत्पत्ती झाली आहे. तू माती आहेस आणि मातीला परत जाऊन मिळशील. हालेलुया. एदेन बागेमध्ये निढळाच्या घामाची भाकर, निढळाच्या घामाची भाकर म्हणजे तुला कष्ट करावं लागेल आणि तुला मस्तकाला घाम येईल. कपाळावर, निढळाच्या कपाळावर तुला घाम येईल
आणि ते कष्ट केल्यावर तुला भाकर मिळेल. अनेक लोकांना कष्टाचा बी आनंद वाटतो, म्हणजे अभिमान आहे. आम्ही किती कष्ट करतो माहिती का? काय म्हणतात, आमचा मुलगा काय कष्ट करतो, पहाटे उठतो, कामाला दुपारी येतो, जेवण करत नाही, लगेच दुसऱ्या घेऊन जातो, परत तिकडून रात्री येतो. काय त्याचं सांगावं, इतकं कष्ट. कष्ट म्हणजे आम्ही आशीर्वादासारखं बोलतोय. कष्ट म्हणजे आशीर्वाद आहे का? लोकांना कशाचा घमंड करावं हे कळत नाही. आम्ही लय कष्ट करतो. अरे मग चांगलं आहे का वाईट आहे? आम्ही किती कष्ट करतो. इथे बायबल सांगते कष्ट हे शाप आहे. कुणी दिला? देवाने दिला. का दिला? आज्ञा भंग केला. निधड्याच्या घामाची भाकर खाशील. परंतु उत्पत्तीच्या पुस्तकात एदेन वाटिकेमध्ये आदामाबरोबर ही घटना आहे, जो आमचा आद्य बाप आहे. त्याच्यानंतर आम्ही पाहतो कालखंडानुसार ह्या एदेन वाटिकेमध्ये शाप मिळाला आणि गेत्सेमने बागेमध्ये त्या शापाचं खंडन झालं. माझ्याकडे येशू प्रभूने तिथे घाम गाळला. काय घाम गाळला? अत्यंत विव्हळ होऊन तीव्रतेने त्यांनी प्रार्थना केली आणि घामाचे टपोरे थेंब खाली पडले, रक्ताचे थेंब पडले. माझ्याकडे येशूचं जे रक्त ते घामातून आलं, त्याच्याद्वारे एदेन बागेमध्ये मानव जातीला जो शाप मिळाला होता, कशाचा? कष्टाचा, त्या शापातून माणसाला सुटका मिळाली माझ्याकडून त्या घामाच्या द्वारे. बोला हालेलुया. आनंदी नाही का तुमचे शाप प्रभूने काढून टाकलेले, ते तुमचे कष्ट तुमचे काढणं. मग येशूने टाळी वाजवा. येशूने तुमच्यासाठी तो घाम वाहिला आणि त्या घामातून काय झालं? एदेन बागेमध्ये तुम्हाला दिलेला शाप त्याने खंडन झाला माझ्याकडून. बोला हालेलुया. बोला हालेलुया. आता ज्यावेळेस हा घाम येशूने वाहिला, आमच्या शापाचं खंडन झालं. मग आज का बरं विश्वासणाऱ्यांना कष्ट आहे? असायला पाहिजे का? तर काय येशूने शाप तोडला ना, मग का विश्वासणाऱ्यांना कष्ट आहे? भूमीवर आहेत ना. मग येशूने भूमीवर रक्त सांडलं ना. चौथा घाम कुठे आहे? घामातून रक्त आलेला आहे. मग घामातून आलेल्या रक्ताद्वारे एदेन बागेमध्ये दिलेला शाप खंडन झाला, तुटला. गेत्सेमने बागेमध्ये एदेन बागेमधला शाप गेत्सेमने बागेत तुटला. मग आता इथे जो शाप तुटला, त्यानंतर विश्वास नाही तुम्ही आणि आम्हाला कष्ट का? याचं कारण काय माहिती का? अजून आम्ही त्या घामातल्या रक्ताला आम्ही ऍक्टिव्हेट नाही केलेला आहे. रोमकराच्या पत्रात म्हणलं विश्वासाच्या द्वारे रक्त कार्यकारी होतं. बोला हालेलुया. विश्वास तर तुम्ही त्या रक्तावर ठेवला. येशूच्या घामातलं रक्त मी माझ्या जीवनावर स्वीकारत आहे, माझ्या कमाईवर मी स्वीकारत आहे, तर माझ्यापर्यंत तुम्हाला होणारे कष्ट नसतील, ते आशीर्वादित असतील. प्रेज द लॉर्ड. कारण का मी तुम्हाला सांगतो, माझ्या या ठिकाणामध्ये जर तुम्ही त्या रक्ताला जर आज विश्वास ठेवला, तर घावावर विश्वास, रक्त जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही कार्यकारी केलं, तर आज मी तुम्हाला सांगतो की तुमच्या कमाईवर प्रभू परमेश्वराची बरकत असेल. तुम्ही जे 12 तास 8 तास 16 तास काम करतात, त्याच्यामध्ये आपण पाहतो लोक काम ओव्हरटाईम काम करतात, कारण त्यांना काहीतरी त्यांच्या गरजा आहेत म्हणून त्याला ओव्हरटाईम करावं लागते, कमाई करावी लागते, कष्ट करावं लागतं. परंतु किती कष्ट जर केलं तरी आज आपण पाहतो की डॉक्टर आहे टपून बसलेला. काल परवा एका हॉस्पिटल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या एक भावाने आम्हाला सांगितलं, सगळ्यात लबाड या समाजामध्ये जर कुठलं क्षेत्र आहे, आपण म्हणतो पोलीस सगळ्यात लाचखोर आहे ना, पोलीस सगळ्यात डेंजर आहे, वकील तसेच आहे. ते म्हटले ओके, पण सगळ्यात खोटारडे, सगळ्यात वाईट आणि लोकांना लुटणारी एक जमात आहे म्हणजे डॉक्टर. लिमिट नाही त्या गोष्टीला. इकडे हजारांनी लुटतात, इकडे लाखोनी लुटतात. खरी सांगताय म्हणजे त्या क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाने सांगितलं, कळू देत नाही. त्यांच्या चेहऱ्यावर हावभाव असे आणतात की एकदम सत्य ते बोलतायत, पण ते ठरवून सगळे कापून कापून केक कसा आपण कापून खातो, त्याच्यावरची चिरी तुला, त्याच्यावरचं वेफर्स तुला, बदाम तुला, बटर मला, क्रीम त्याला. तसं एक पेशंट गेला की त्याला पूर्ण कापून कापून, नसलं तपासते जा, ECG काढ, CT स्कॅन कर, MRI का पाठवणार, करणार, करावंच लागणार. नसली गरज तर ते कापून कापून खातात ते माझ्याकडे, सगळ्यात वाईट. मग हे तुमच्या माझ्या जीवनात नाही घडावं यासाठी काय? येशूच्या घामातलं रक्त आपल्या जीवनात आपण स्वीकारायला पाहिजे.
वकील डॉक्टर टपून आहेत. पगार झाला की वकिलाची फी द्यायचीच आहे, पगार झाला की डॉक्टरांचं तुम्हाला पेमेंट करायचंच आहे, मेडिकलचं बिल भरायचंच आहे, सावकाराचा फोन आहे त्याचं ऑनलाईन मारायचं, त्याचा फक्त कर्जाचा हप्ता काय म्हणतात व्याज, मुद्दल अजून बाकी आहे. म्हणजे कमाई, कष्ट, काबाड कष्ट आहे त्याच्यामध्ये. कष्ट करून आम्ही कमवलं परंतु ते काय झालं, उडून गेलं. पैशाला पंख आहेत बायको सांग. डॉक्टरांनी नेलं, वकिलाने नेलं, सावकाराने नेलं, काही लोकांना पोटगी भरावं लागते. नवरा बायकोचे भांडण, ते एक वेगळं टेन्शन असतं माणसांना. आपण समाजामध्ये ना, प्रभूला धन्यवाद आपल्याकडे असं नाही. कुठे बायको तिच्या घरी काम कोण करतो, नवरा हाताने स्वयंपाक करून खातो, कामाला जातो पाठच उठून, रोज खाना करत नाही का, 7,000 तिला भरायचे, याला पगार आहे 15,000, 7,000 बायको त्याचे. पगार झाला विचारत नाही, अकाउंट डायरेक्ट कमी होते. काय अजून त्या रक्ताचं सामर्थ्य आपल्या जीवनात काम करत नाही. अजून जर आपली कमाई दुसरंच कोणी खातंय, अजून जर आपल्या कष्टाचं फळ दुसरं कोणी खात, याचा अर्थ काय की आपल्या कमाईवरती आशीर्वाद नाही. अजून तुम्ही ह्या हाताने आणताना ह्या हाताने तुम्हाला ह्या हातातून ह्या हातात दिवस तर तुमचा पगार गायब होतोय. काही लोकांचा पगार बघा कामातून कंपनीतून येतात. आजकाल तर सगळ्यांना एटीएम आहे, एटीएम वर पगार तुमचा येतो, बँकेत लगेच सुटले, हाच पगार झाला, मॅसेज पडतो पगार, सगळ्या कंपनीतले कामगार आनंद झाला, पगार माझा झाला, तू झाला सगळं वा वा. लवकर कंपनीतून पळायचं, पटकन लगेच पळायचं एटीएम मध्ये, पटकन कार्ड टाकायचं, लगेच काढायचा पगार. आम्ही काय असते बघ लगेच तो पगार काढायचा, पिशवीत थोडा वेळ समाधान आहे. किती वेळ समाधान आहे, एक दिवस, कशाचे दिवस, घरापर्यंत जाऊ सगळं चित्र पुढे राहते. रूम भाडं द्यायचे, मेडिकलचे द्यायचे, डॉक्टराचे द्यायचे, वकिलाचे द्यायचे, याची फी द्यायची, त्याची फी द्यायची, शिल्लक काय भोपळा. राशनवाल्याचं राहिले, गॅस भरायचा, लाईट बिल राहिले, किती गोष्टी त्यातल्या 4-5 आपलं म्हणा तू आता पुढच्या महिन्यात बघूया, मग ते अजून फुगा वाटतं. हे काय आहे, तुमच्या कष्टाला कुणीतरी खाते, तुमच्या कष्टाचं फळ कुणीतरी व्यर्थ चाललंय. म्हणून आज कष्ट आहे माझ्याकडे. म्हणून त्या कष्ट करून 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 माणूस पहिला 6 तास करायचा, नंतर 8 तास करायला लागला, आता 12 तास करतो, आता 16 तास पर्यंत चाललंय. एक जण बहादर आहे की तो घरीच येत नाही, त्याच्या मुलाला त्याला डबा देऊन घरी येत नाही. काय करतो म्हणतात, हो सकाळी कंपनीत जातो, ड्युटी दिवसभर करतो 12 तास, 12 तासाची ड्युटी आटोपतो, तिथून त्या कंपनीतून निघाला की पळत 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 एटीएम मध्ये जातो, एसीच्या एटीएम मध्ये जाऊन तिथे बसतो. वा दिवसभर लय गरम झाला, आता इथे ड्युटी त्याची ती कामाला आहे, 12,000 पगार आहे, नाईट शिफ्ट करायची त्याला. तिथे मुलगा 9 वाजता डॅडी डबा, ओके सलाम चाल. सकाळी उठतो लवकर, कंपनीतलं काम 7 वाजता सुरू होतंय, हा 6लाच कंपनीत जातो का, बाथरूम खोलून पटकून आंघोळ करायची किंवा तोंडावर पाणी मारायचं, ब्रश करायचे, लगेच ड्युटीला सुरू. ती कॅन्टीन मध्ये चहा घ्यायचा, नाश्ता करायचा, लगेच दिवसभर काम करायचं, संध्याकाळी परत आला एटीएम. म्हणजे काय स्टोरी सांगत का असे लोक आहेत. का करतायत, कशासाठी करतायत. अहो येशूला ओळखून अजून त्या घामातल्या रक्ताची किंमतच माहित नाही. येशूने त्याच्या निढळाचा घाम गाळला कशासाठी, की तुमच्या कमाईला बरकत यावी, तुम्ही तर रक्त स्वीकारावं, तुमच्या कष्टाला फळ मिळावं. शास्त्रवचन सांगतं स्तोत्र संहिता 128:2 मध्ये काय म्हटलंय बघा, 128:2 128:2 तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, तू सुखी होशील, तू आपल्या श्रमाचं फळ खाशील, सुखी होशील, तुझे कल्याण होईल. केव्हा, ज्यावेळेस तुझे रक्त, त्या घामातलं रक्त तुझ्या जीवनावर तू स्वीकारशील ना. आम्ही फक्त म्हणतो हो येशूने मस्तरी वधस्थानावर रक्त सांडलं, ओके सांडलं, पण माझ्या प्रभूने मस्तरी रक्त सांडलं, त्याचं प्रत्येक कार्य जे आहे ते अत्यंत मोलाचं आहे. त्यांनी पाठीतून रक्त वाहिलं, त्यांनी डोक्यातून रक्त वाहिलं, त्यांनी चेहऱ्यातून रक्त वाहिलं, त्यांनी त्या घामातून रक्त वाहिलं. कशासाठी वाहिलं कधी आम्ही विचार करत नाही. त्याच्या घामातलं रक्त आमच्या कमाईला आशीर्वाद देतं. इथं लिहिलंय की तुझ्या कष्टाचं फळ तू खाशील. अनेक लोकांची कंप्लेंट, आम्ही कमवतो मास्टर, फार कमवतो, किती भरपूर कमवतो, पण शिल्लक काय राहत नाही. कसं राहील,
हालेलुया. कसं राहील शिल्लक? येशूने रक्त सांडलं ना, घामाचं रक्त, त्या रक्ताला तुमच्या कमाईवर स्वीकारा आणि बघा आजपासून तुमची कमाई कशी शाबूत राहते, व्यवस्थित राहते. तुम्ही सगळे खाऊन पिऊन आतापर्यंत 2000 बँकेत जात नव्हते, या महिन्यापासून 5000 बँकेत टाकणार. बोला आमेन. जोराने बोला आमेन. कारण का यशाच्या पुस्तकात वाचू. यशाचं पुस्तक 62 अध्याय 8 वचन बघा. यशा नबीचं पुस्तक 62 अध्याय 8 वचन. 62. परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, जोराने, परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची बलवान खुशीची शपथ वाहिली. बघा, परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची, बघा असं म्हणलंय, उजव्या हात, आपला उजवा हात वर करा. बघा, परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची बलवान खुशीची शपथ वाहिली आहे. उजवा हात कसा आहे आपला? डाव्या हातापेक्षा बलवान आहे ना, ताकदवान आहे उजवा हात. उजवा हात वर करा. परमेश्वराने आपल्या उजव्या हाताची आणि पुढे म्हणले बलवान भुजेची शपथ वाहिली आहे की, म्हणजे परमेश्वराने खरं खाली, परमेश्वराने आपला सगळ्यात बलवान जो बाहू आहे तो उजवा हात, त्या उजव्या हाताची शपथ वाहिली. कुणी? परमेश्वराने. काय शपथ वाहिली? की यापुढे तुझे धान्य, की ह्या पुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूस मी खात्रीने, तुझ्या शत्रूंना मी खात्रीने खाऊ देणार नाही. तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षरस परके प्राशन करणार नाही. बोला आमेन. इथे स्पष्ट म्हणतो परमेश्वराने शपथ वाहिली. काय? तुम्हाला आशीर्वादित करण्याची. परमेश्वराने शपथ वाहिली आपल्या सगळ्यात बलवान बाहूची की माझ्या हाताच्या शपथ, हात कार्य करणार आहे ना, मी माझ्या मुलीची, मी माझ्या मुलाची जी काय उत्पादन आहे, जे उत्पन्नाचं साधन आहे, जे त्याची कमाई आहे, ती कमाई मी इतरांना खाऊ देणार नाही. त्या ठिकाणी म्हटलेलं आहे यापुढे तुझे धान्य तुझ्या शत्रूंना मी खात्रीने खाऊ देणार नाही. कदाचित तुमचे शत्रू डॉक्टर असतील, डॉक्टर शत्रू नाही पण डॉक्टरकडे जावं लागत असं सारखं सारखं. कदाचित तुम्हाला मेडिकल तुमचा शत्रू असेल, कदाचित तुम्हाला माझ्या प्रियांनो तुमचा एखादा वकील शत्रू असेल, म्हणजे वकील नाही परंतु वकिलाकडे सारखं जावं लागतं, आपल्या खिसा खाली करावा सारखा. कदाचित हे तुमचे शत्रू असतील. परमेश्वर म्हणतो माझ्या हाताची शपथ घेऊन मी तुला सांगतो आता, कारण तू त्या रक्ताचं मोल, त्या घामातल्या रक्ताचं मोल समजून घेतलंय, तुझी कमाई कोणी खाणार नाही. हालेलुया. तुझं धनधान्य मी तुझ्या शत्रूंना खाऊ देणार नाही. आणि पुढे त्याने म्हटलंय तू ज्यासाठी श्रम केलेस तो तुझा द्राक्षरस परके प्राशन करणार नाही. म्हणजे जे तू काम काबड कष्ट करतो, घाम गाळतो, ज्याच्यासाठी घाम गाळतो, कशासाठी? की पगारी मिळावा म्हणून. मग त्या पगारावर मी असा हात ठेवेल, माझा बलवान हात, की तुझा कुठलाही शत्रू, तुझा कुठलाही विरोधी त्या तुझ्या कमाईवर तो आक्रमण करणार नाही, तो परका ती हिरावून घेणार नाही. आशीर्वाद येते त्या घामाच्या रक्तामध्ये. माझ्या तुमचा पगार किती मोठा आहे किती छोटा आहे हे मायने ठेवत नाही. काय त्या तुमच्या पगारावरती, त्या तुमच्या इन्कम वरती काय तुम्ही येशूच्या घामातलं रक्त लावलंय का? तुम्ही फक्त स्वतःच्याच घामावर घमेंट करता, मी घाम गाळला, मी कमवलेलं आहे, मग कमव पुढच्या महिन्यात अजून बघूया. लोक काय म्हणतात मी कष्ट केलेलं आहे. हो केलं ना तू कष्ट, अरे पण त्या कष्टाला आशीर्वाद मिळण्यासाठी तुला येशूच्या घामाचं स्मरण करावं लागणार आहे. बोला आमेन. नाही नाही माझ्याकडे बुद्धी, माझ्याकडे ज्ञान आहे, मी कमाई केली, मी हो तू केली, तू करत आहे, तुला बुद्धी देणारा तोच आहे, तुला ताकद देणारा तोच आहे, तुला जिवंत ठेवणारा तोच आहे, तुला चातुर्य देणारा तोच आहे, तुला गिराईक देणारा तोच आहे, तुला बळ देणारा तोच आहे, तुला काम देणारा तोच आहे. आलेले कमाई तू त्याच्या स्मरणार्थ त्याचं त्या घामातलं रक्त तू जर त्या कमाईवर तू स्वीकारलं तर तो म्हणतो माझ्या उजव्या बलवान बाहूची मी शपथ खाल्लेली आहे की तुझं धनधान्य कोणी चोर खाणार नाही, विरोधी खाणार नाही, तुझा द्राक्षरस तुझा कोणी प्राशन करणार नाही, तुझी कमाई तू स्वतःच खाशील. कधी ज्यावेळेस तुम्ही त्या येशू प्रभूला वधस्तंभावर पाहता आणि त्याच्या त्या घामातल्या रक्ताचं तुम्ही स्मरण करता, कारण ते तुमच्या कष्टाला देखील तो माझ्या प्रियांनो आशीर्वादित करणारा तो प्रभू आहे. बोला आमेन. बोला आमेन. तयार आहात का अशा रीतीने येशूचं रक्त स्वीकारण्यासाठी? माझ्या 5वी जखम काय आहे पटकन सांगतो, संपून टाकतो. माझ्याकडे 5 मिनिट अजून घेतो, 10 मिनिट तुमचे चालेल नका थांबू, पुढच्या हप्त्यात घेऊ. 7 ते 7 जखमा पूर्ण करून टाकूया.
हालेलुया. उजवा हात वर करा, बोला हालेलुया. तुमच्या कमाईवर जर बरकत पाहिजे तर येशूच्या धामाचं स्मरण करायचं. जर ते स्मरण करून जर तुमच्या त्या कमाईला तुम्ही जर कव्हर केलं, प्रभू ही माझी कमाई तुझ्या रक्तात मी झाकून घेत आहे. काय कुठल्या दुष्टाची मजाल, काय लुबाडणं करणाऱ्याची मजाल की तो तुमच्या त्या कमाईला तो हिरावून घेईल माझ्याकडून. शक्यच नाही. बोला हालेलुया. पाचवी जखम आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या हाताला झालेली. येशू ख्रिस्ताचे हात वधस्तंभावर त्या ठिकाणी माझ्यावर खिळ्यांनी ठोकलेले आहेत, त्याच्यामध्ये खिळे गाडलेले आहेत आणि त्यातून रक्त वाढलेलं आहे. त्या रक्ताचं स्मरण करून ज्यावेळेस तुम्ही माझ्याकडे तुमच्या हातांच्या कामाला जर तुमचं ते प्रभूचं हातातलं रक्त लावलं तर तुमच्या हातांचे काम प्लस होतात. लक्षात ठेवा. स्तोत्र संहितेमध्ये पहिल्याच वचनात म्हटलं, जो पापीजनाच्या मार्गात बसत नाही, निंदकाच्या बैठकीत उभं राहत नाही, तर तो परमेश्वराच्या वचनाचं रात्रंदिवस मनन करतो, तर तो कसा बनतो, कसा होतो, कसा तो पुरुष धन्य होतो. बोल ना मग जोराने. आणि पुढे म्हटलं की ज्या कामात तो हात घालतो त्याचं काम सफल होतं. प्रेज द लॉर्ड. मग माझ्याकडे तुमच्या हातांच्या कामाला सफलता मिळण्यासाठी, ज्या कामात तुम्ही हात घालत त्यांना सक्सेस मिळण्यासाठी, ज्या तुमच्या हाताने केलेलं काम व्यवस्थित होण्यासाठी, तुम्ही जे काय करता तुमच्या हाताने, त्या हातांच्या कामाला जर तुम्हाला वाटतं ते आशीर्वादित काम असावे, जर आमच्या बहिणी स्वयंपाक करते, स्वयंपाक देखील ब्लस व्हावा, आशीर्वादित व्हावा, आरोग्यदायी व्हावा, बरकत त्याच्यामध्ये असावी, कुठलेही हाताचे काम, तर तुम्हाला येशू प्रभूचा वधस्तंभ टांगलेला आहे, त्याच्या त्या हातातून वाहिलेल्या रक्ताचं तुम्ही स्मरण करायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जर तुम्हाला स्वयंपाकच येत नाही, तुम्ही प्रभूच्या त्या हाताचं रक्ताचं स्मरण करा आणि उगं करा. त्या दिवशी सगळ्यात परफेक्ट तुमची भाजी सब्जी जे काय तुम्हाला झालं घरातले मध्ये वा 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 हे एक नंबर झाले. तुम्ही म्हणते रोज सारखं तर केलं, पण त्या दिवशी जरा वेगळे काय, तुम्ही त्या रक्ताचं स्मरण केलं, त्या घावाचं स्मरण केलं, जो घाव येशू ख्रिस्ताने तुमच्यासाठी माझ्यासाठी धारण केला. तो घाव कुठला, त्याच्या हातामध्ये खिळे गाडलेले आहे. बोला हालेलुया. नंबर 6, मी फास्ट जातो, वेळ झालेला आहे. नंबर 6, कुठली जखम, पायातली जखम. पायामध्ये खिळे गाडला गेला प्रभूच्या. मग तिथून जर रक्त वाहिलं तर पाय काय दर्शवतात माझ्याकडे, येशू ख्रिस्ताचे पाय, त्या पायामध्ये खिळा गाडला, पायातून रक्त वाहिलं, त्या पायाच्या रक्ताला जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या मार्गांमध्ये बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट बाब सांगतो की ते पाय काय दर्शवतात. कारण बायबल सांगतो सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय किती मनोरम आहेत. मनोरम म्हणजे सुंदर, मनोरम म्हणजे मन रमणारी जागा. पाय नेहमी आपली चाल चलवणूक असते. पायामध्ये स्पिरिच्युअलिटी आहे, आध्यात्मिकता आहे. या आध्यात्मिक मार्गामध्ये पुढे चालत असताना माझ्या प्रियानो, तुम्हाला येशूच्या त्या रक्ताची गरज आहे. कारण आपण स्वतःहून कुठल्याही पातकापासून स्वतःला वाचू शकत नाही. जर तुम्ही पापाबरोबर स्वतः लढायला गेले, पराजय निश्चित आहे. कारण पाप जे आहे ते आम्हाला लढता त्याच्यावर येणार नाही. कारण पापाकडे बरेचसे हात आहेत, आमच्याकडे 2च हात आहेत. पापाकडे बरेचसे पाय आहेत. ते कुठलं ते समुद्रातलं प्राणी, ऑक्टोपस साथ येते, इथं ठेवतं की पट्टा तिकडे जाते, इकडून बी घुसतं, तिकडून घुसतंय. पाप असंच आहे, कुठूनही तुमच्यामध्ये घुसायचा प्रयत्न करतो. मग तुम्ही त्याला इकडे ढकलायला गेले तिकडून घुसतंय, इकडे गेले की तिकडून घुसतंय. त्याला भरपूर पाय, त्याला भरपूर हात, त्याला ताकद आहे, पापाला बळ आहे. म्हणून तर पेत्राने म्हटलं की तुम्ही रक्त पडेपर्यंत अजून तुम्ही पापाबरोबर संघर्षच केला नाही आणि संघर्ष करायला होणार नाही. मग आम्ही स्वतः पापाबरोबर लढण्याची गरज नाही. ऑलरेडी येशू ख्रिस्ताने पापाला वधस्तंभावर हरवलेला आहे. आता फक्त त्या येशूच्या पायाच्या रक्ताचं स्मरण करायचं आणि त्याच्या त्या पायाचं रक्त आमच्या जीवनावर आम्ही स्वीकारायचं. प्रभू मला बळ दे, मला पापाबरोबर संघर्ष करायला मला ताकद दे आणि परमेश्वर तुम्हाला त्या पापापासून वाचवेल माझ्याकडे. बोला आमेन. ते पायातलं रक्त आम्हाला
पातकापासून वाचवते, आमची चाल चलवणूक, आमचा मार्ग सरळ करते, वाकडे चिकडे मार्ग आमचे होत नाहीत माझ्याकडे. बोला हालेलुया. म्हणजे येशूचं जे काय 6वा घाव आहे तो इतका महत्वाचा आहे की तो आम्हाला आत्मिकतेमध्ये उन्नती देतो, आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला श्रेष्ठ ठरवतो, आमच्या आत्मिक जीवनामध्ये फार पुढारलेलं जीवन आम्हाला घेऊन जायला तो सहायता करतो. आम्ही स्वतः पापाबरोबर लढाई करू शकत नाही, आम्ही स्वतः पापाबरोबर मुष्टियुद्ध करून पापाबरोबर जिंकू शकत नाही. आम्हाला येशूच्या त्या रक्ताची गरज आहे. आणि ते रक्त कुठलं? त्या प्रभूला म्हणायचं, प्रभू ते तुझ्या 6व्या त्या जखमेतून वाहिलेलं रक्त, ते पायातून वाहिलेलं रक्त माझ्या जीवनावर मी स्वीकारत आहे. मला ताकद दे, त्या रक्ताद्वारे माझं रक्षण कर. कशातून? पातकापासून, अधर्मापासून, वाईट प्रकारापासून मला रक्षण कर. आणि बघा, जर तुम्ही ते रक्त स्वीकारलं तर तुम्ही मोठ्यात मोठ्या गोष्टीमध्ये तुम्ही विजय ठराल आणि तुम्ही धार्मिकतेच्या त्या पैलतीने जायला तुम्ही सज्ज होणार माझ्याकडे. बोला हालेलुया. शेवट बाब सांगतो माझ्याकडे, शेवटची जखम सांगा आता, 7वी जखम कमरेत भाला खुपसलेला. अजून कोणी सांगतो? भाला खुपसलेला. हा स्वरात आहे. खुशीद भाला. हा, खुस, खुस म्हणजे फासळी. खुस म्हणजे काय? फासळी. ती जखम तर फार महत्वाची. खुशीद भाला. येशू ख्रिस्ताच्या पासळ्यांमध्ये भाला खोपसला गेला. येशू ख्रिस्त लटकलेला आहे, पायामध्ये जखम आहे, हातामध्ये जखम आहे, डोक्यावर जखम आहे, चेहऱ्यावर जखम आहे, पाठीवर जखम आहे. येशूच्या कुशीमध्ये जखम आहे. कुशी म्हणजे इथे पासळीला, इथं त्याने भाला खोपसला आणि बायबल सांगतं रक्त आणि पाणी वाहिलेलं आहे. मग ही जखम जी आहे किंवा हा घाव जो आहे, ह्याच्यातून वाहिलेलं रक्त आज मानवासाठी काय कार्यकारी आहे? विश्वासाच्या द्वारे पौलुस म्हणतो की रक्त कार्यकारी होते, कार्य करण्यास तत्पर होते. विश्वास ठेवला की प्रभू त्या तुझ्या कुशीमधली जखम जी आहे त्या जखमेद्वारे, त्या वाहिलेल्या रक्ताद्वारे माझ्या जीवनामध्ये कार्य कर. म्हणजे नेमकं कुठं काम होतं माहिती का? पासळीला इथं त्याने भोगलेलं आहे. आणि पासळीचं कोण बनवलेलं आहे? जोडीदार बनवलं ना, स्त्री. हिब्रू बायबल असे, हिब्रू बायबल मध्ये आपल्यात काय म्हणतात? बायकोला बायको म्हणतात, पत्नी म्हणतात ना. हिब्रू बायबल मध्ये बायको म्हणायचं म्हटलं की त्याला म्हणतात घर. काय म्हणतात? घर. बोला घर. म्हणजे हिब्रू लँग्वेज मध्ये असे, हिब्रू लँग्वेज कशी माहिती का? ती अशी आकड्यांची नाही, मे बी त्याच्यात जास्त चित्रांची भाषा आहे. बायको म्हणायचं म्हटलं की ते म्हणत हे घर आहे माझं. काय मी हिला म्हणतो माझ्या बायको, तुम्ही काय हे माझं घर आहे. त्यांची पद्धत त्या. म्हणजे आता जर कुशीत जखम आहे, म्हणजे पासळीमध्ये जखम आहे, म्हणजे आता ते प्रभूचं रक्त मला कुठे वाचवतं माहिती का? की जर मी ते रक्त स्वीकारलं आणि माझ्या घरावर, माझ्या पत्नीवर, माझ्या लेकरांवर, पत्नीने आपल्या नवऱ्यावर, आपल्या घरादारावर जर ते रक्त विश्वासाने स्वीकारलं तर त्या रक्ताला भिरून सैतानाचं कुठलं शस्त्र जाऊ शकत नाही. कारण बायबल सांगतं सैतान जळते बाण फेकणार आहे आणि त्याच्यापासून तुम्हाला बचाव होण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? येशूच्या आश्रयाला तुम्ही नेहमी असायला पाहिजे. कारण तो जळते बाण फेकतो. म्हणजे जळते बाण भेटतात कुठे? आमच्या परिवारामध्ये, आमच्या पती पत्नीमध्ये, आमच्या लेकरा बाळांमध्ये, आमच्या घरामध्ये. मग ते जळते बाण आमच्याकडे नाही यावेत म्हणून आम्ही अप्लाय करायचं किंवा लावायचंय काय? येशूचं रक्त. कुठे? आमच्या जोडीदारावर, आमच्या लेकरा बाळांवर, आमच्या घरावर. आणि ज्यावेळेस आमच्या लेकरांना, आमच्या जोडीदाराला, तुम्ही नवरा आहात तर तुमच्या बायकोला, बायको आहात तर नवऱ्याला, घरावर ज्यावेळेस आम्ही लावतो प्रभू विश्वासाने तुझ्या कुशीतल्या जखमेतलं रक्त माझ्या लेकरा बाळांवर, माझ्या जोडीदारावर, माझ्या घरावर मी लावत आहे. त्या घरातलं, त्या तुमच्या जोडीदारातलं, त्या तुमच्या परिवारातलं सैतानी कार्य नष्ट होऊन जाईल माझ्याकडून. बोला हालेलुया. सुरुवातीला आपण या ठिकाणी माझ्याकडून एक करण्याचा आवाज वाजवतो. सुरुवातीला अनेक लोक त्यावेळेस नसतात. तुम्हाला वाटतं काय करण्याचा आवाज तो वाटतं? नाही, ते फार महत्वाचं आहे. करण्याचा आवाज तो काय इकडला कुठल्या एखाद्या बँड बाजामधला करणार नाही. तो करणार, त्याला शोफेर म्हटलेलं आहे. त्या येडक्याचा सिंगाचा तो आवाज आहे. आणि तो आवाज कधी होणार आहे माहिती का? येशू प्रभू जसं मध्य आकाशामध्ये येणार त्या दिवशी तो आवाज होणार आहे.
आणि तो आवाज ज्यावेळेस सैतान त्याला ऐकेल तर तो इतका घाबरलेला असेल, इतका भयंकर तो पिसळलेला असेल, त्याला म्हणत ना पळता भुई थोडी होणार आहे. तो आवाज ऐकतो, तो त्या आवाजापासून थांबू शकत नाही, कारण तो आवाज त्याला आठवण करून देतो की त्याचा नरकात जाण्याचा वेळ जवळ आलेला आहे. तो आवाज त्याला आठवण करून देतो माझ्याकडे. मग हा शोफेरचा आवाज आम्ही वाजवतो तुमच्या जीवनातून, तुमच्या परिवारामधून. सैतानाला कळतं की ह्याच्या जीवनात थांबून फायदा नाही, हिच्या घरात थांबून फायदा नाही, कारण इथे माझा अंत ह्या लोकांना माहिती आहे. प्रेज द लॉर्ड. सैतानाचा अंत ज्या ज्या लोकांना माहिती आहे ना, त्या लोकांना सैतान घाबरतो. आणि तुम्हाला तो ऑलरेडी त्याचा अंत माहिती आहे. त्याला लवकरच नरकात टाकल्या जाणार आहे, त्याला बांधून साखळीने टाकल्या जाणार आहे. मग तो अंत तुम्हाला माहिती आहे, म्हणून तो तुमच्या जीवनात थांबणार नाही माझ्या. मग तसंच त्या येशूच्या बरगड्यांमधून किंवा पासळीमधून आलेलं रक्त ज्यावेळेस तुम्ही तुमच्या जोडीदाराला लावता, लेकराला लावता, परिवाराला लावता, घराला लावता, घराच्या भोवती स्वीकारता, रोज प्रार्थना करायची, तर बघा तुमचं जीवन पारिवारिक क्षेत्रामध्ये देखील अत्यंत ब्लेस्ड आणि आशीर्वादित होईल माझ्याकडे. सैतान मोठे धक्के मारेल भरपूर. पूर्वी किल्ल्यांना दरवाजा उघडण्यासाठी किंवा किल्ल्यांची भिंत पाडण्यासाठी हत्ती तिकडे बांधायचे आणि हत्तीला धडक मारायला लावायचे. हत्तीला काहीतरी टोचायचे, हत्तीला जाऊन दरवाजाला धडक मारायचे. म्हणून तुम्ही काय काय किल्ल्यांच्या दरवाजाला, गडीच्या दरवाजाला बघा असे त्याला खिळे ठोकले असतात, माहिती ना, खिळे असतात का. हत्तीने ठोकलं तर हत्ती जखमी व्हावा. परंतु सैनिक हुशार होते, ते खिळे काय करायचे, हातोड्याने ते खिळे वाकवायचे, वाकून टाकायचे आणि मग हत्तीला बरं आता मार धडक. मग हत्ती काय साधे होते का ते हत्ती यायचा पळत 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 यायचा, मुसंडी मारायचा. एकदा नाही झालं पळत जायचं की परत मारायचा, किल्ल्याचा दरवाजा तोडून टाकायचा. सैतान असं कितीतरी वेळ तुमच्या पारिवारिक जीवनाला, तुमच्या वैवाहिक जीवनाला, तुमच्या लेकरा बाळांना, तुमच्या जोडीदाराला, तुमच्या परिवाराला पाडण्यासाठी तो अनेक प्रकारचे हल्ले तो करत आहे, अनेक प्रकारचे घाव तुमच्यावर करत आहे. जर त्या पासळ्यांमधलं रक्त तुमच्या घरावर तुम्ही रोज लावता, तुमच्या जोडीदारावर लावता, तर सैतानाचा कुठलाही हत्ती तुमच्या जीवनावर तुमचा दरवाजा तोडू शकणार नाही माझ्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही आबाधित राहता, तुम्ही सुरक्षित राहता. 7 जखमा ध्यानात ठेवा. पहिली जखम डोक्यावर, पुढे लावायची आपल्या विचारांना. दुसरी जखम चेहऱ्यावर, पुढे लावायचं आपल्या व्यक्तिमत्वावर. गुड. तिसरी जखम कुठे आहे ती, सगळ्या प्रकारच्या आरोग्यासाठी. गुड. चौथी घाम, येशूचा घाम कुठे आशीर्वाद करतो आपल्याला, कमाईमध्ये. 5वी बाब हातांची जखम, कुठे आशीर्वाद मिळतो, हातांचे सगळे काम. असफलता होत नाही, सक्सेस होता आपण माझ्याकडे. 6वी जखम काय काम करते, आध्यात्मिकतेमध्ये उन्नती करते. आणि 7वी जखम कुशीतली जखम, पासळीमधली जखम, आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवते. आता एवढ्या ठिकाणी जर तुम्ही सुरक्षित झाले, मला दाखवा बरं एखादं शोधून, पास्टर हे माझा आशीर्वाद राहतोय कुठेतरी. भेगाळलेल्या जमिनीवर ज्या प्रकारची भेगाळलेली जमीन, दावीद म्हटला मी त्या भेगाळलेल्या जमिनीसारखा मी काय झालं, पाण्यासाठी जसं ती जमीन आसुसलेली असते प्रभू, तशा रीतीने माझा प्राण तुझ्यासाठी तहानेला झालेला आहे. तुमचं या 7 क्षेत्रामध्ये जिथे जिथे तुम्ही कमजोर आहात, आज परमेश्वर त्याच्या रक्ताच्या द्वारे सिंचन करेल. तुम्ही स्मरण करून सांगा, या 7 शिवाय तुमचं जीवनच नाही. या 7 क्रमांकाच्या 7 जखमा प्रभूने धारण केल्या. एक एक जखमेचा एक एक आशीर्वाद आहे. त्या त्या प्रकारचा आशीर्वाद जर तुम्ही घेता, तर तुमचं पूर्ण जीवन जे आहे ते सुखाने समाधानाने करून जातं. आत्मिक जीवनात आपण प्रार्थना करूया.